बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत मराठा आणि ओबीसींच्या दरम्यान सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीच्या बातमीनं, नेत्यांमध्ये सुरू असलेल्या टीका टिप्पणीच्या बातमीनं। 2 जूनच्या GR वरून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार घमासान सुरू आहे। मराठा ओबीसी हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे, कारण या मुद्द्यावरून छगन भुजबळ वडेट्टीवार विरुद्ध जरांगे पाटील असा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। दोन्ही बाजूने जोरदार हल्लाबोल सुरू आहे। भुजबळांनी तर जरांगेंना दारूचे धंदे करणारे आणि वाळू तस्करांचा नेता म्हणत जळजळ टीका केली, तर यात जरांगे पाटील सुद्धा आता मागे नाहीयेत। त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा अलिबाबा करत पलटवार केलाय। लीडर कुठला आहे, कसला नेता, हा त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात। तू जेलात जाऊन आला ना, तो बोलाव का असे शब्द, अय अलिबाबा, अय जागा होय तू बधीर झालास यार, हे वय चांगलं नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादाला चांगलीच धार आली आहे। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवरती तिखट शब्दात मारा केला जातोय, एकमेकांची उणीधुणी काढली जात आहे। मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हा वाद उफाळून आलाय। लीडर कुठला आहे, कसला नेता, हा त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येईल, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे। तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही, त्याचा काही अभ्यासही नाही। जेलात जाऊन आला ना, तो बोलाव का असे शब्द, अय अलिबाबा, अय जागा होय तू बधीर झालास यार, हे वय चांगलं नाही। एखाद्या 2 शिरा जर लीक झाल्या ना, कुंकुना हाकशीन, हागायची जागा सोडून। तू जेलात जाऊन आला ना भाऊ, तो लोकाला सांगाव का वाळू दारू काय अमक तमक, तू जेलात जाऊन आला, तू तरी स्वच्छ पाहिजे चारित्र्याचा। तू हे सगळं बरबडलंय। राज्य सरकारसोबत काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते आणि संघटनांची बैठक झाली। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा GR रद्द करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांसह ओबीसी नेत्यांनी या बैठकीत केली। यामुळे वडेट्टीवार मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावरती आले। अशातच भुजबळ आणि वडेट्टीवारांबाबत जरांगे पाटलांनी एक मोठा दावा केलाय। मला अजित पवारनं गुंतवलं होतं त्यावेळेस, आता संधी आहे आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला, नेतृत्व काँग्रेसकडे घ्या, आम्ही सगळे मागे उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू, म्हणजे माझा बदला पाहिला भरून निघन। त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार, हे कसं काय? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात। हा काय बडबड 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 जी चालली आहे, म्हणजे अंगात आल्यासारखी, आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही। हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांना बनवणं। जरांगे पाटलांच्या दाव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय, तर भुजबळांनीही जरांगेंच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय। परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं। परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं, कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं। पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं, परळीचं घराणं मोठं झालं। ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना, कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला। आता ह्या अलिबाबानं अजित पवारने मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी 2-3 जणांनी मिळून आता आतून सुरू केलाय। काय संपवणार मी काय संपवणार? अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही। तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की एकीकडे मराठा ओबीसी हा वाद आहे, बरं असं आहे, तुम्ही सांगा
अहो अजितदादांना पण माहिती आहे, पवार साहेबांना पण माहिती आहे. 35 वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो, तेच मुळे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो. आणि ते काम माझं पहिल्यापासून सुरू आहे. आज आहे का? आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात वादाची ही काही पहिलीच घटना नाहीये. जरांगेंच्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळेला हा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा हे दोन्ही नेते आमने सामने आलेत, त्यामुळे राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.